लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ मंदिर तीर्थक्षेत्र खरसुंडी या खरसुंडी मंदिराचा नावलौकिक महाराष्ट्रासह कर्नाटक, भारतभर, आंध्र प्रदेशसह भारतभर पसरलेला आहे. लाखो भाविक भक्त श्री सिद्धनाथ मंदिराला नवस करतात आणि या नवसाची पूर्ती करण्यासाठी श्री सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनाला येतात. खरं तर प्रत्येकाची निस्सीम आणि अपार भक्ती या श्री सिद्धनाथ देवावर आहे. असं असताना आज खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिर श्री श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी यांचा खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिरातील मुख्य गाभाऱ्यासमोरील असणारे हेमाडपंथी 6 खांब, त्यातील प्रामुख्याने पहिले 2 खांब की या खांबावरील चांदीच्या अपहरणाबाबत मी आज तुमच्याशी संवाद साधतोय. खरं तर या खांबावरील चांदीचा उलगडा होणं अशक्य होतं, परंतु 29 डिसेंबर 2025 रोजी या खांबावरील चांदी काढण्यात आली आहे असं ट्रस्ट करून कळतंय. परंतु ज्या माणसांची चांदी आहे त्या खांबावरील ते 20 जानेवारी 2026 देवदर्शनासाठी खरसुंडीत आले होते. त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या खांबावरील चांदी आपली कुठेतरी गायब झालेली आहे. त्यानंतर त्यांनी मंदिर समितीशी, चेअरमनशी चर्चा केली. त्यावर मंदिर समितीनं आम्ही काहीतरी डागडुजीसाठी चांदी काढली असं कळलं. त्यानंतर ते देवीखिंडीचे त्यांचा मला फोन आला की खांबावरील चांदी काढलेले असं झालं आहे की तुम्ही या. 21 जानेवारी 2026 ते सगळे देवीखिंडी गावचे लोक आणि ज्यांची चांदी गेले ते ट्रस्टमध्ये आले. त्यावेळेला चेअरमन उपस्थित नव्हते, कोण विश्वस्त होते. तिथं वादावादी झाली प्रसंग, तिथं कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यानंतर मी ही सगळं सारवासारव करून तात्पुरतं थांबवलं, ह्याच्यावर चर्चा उद्या म्हणलं. त्यानंतर 24 जानेवारीला पुन्हा एकदा हे आले, 22 जानेवारीला पुन्हा एकदा आले, ह्यांची मिटिंग झाली. त्यावेळेला सुद्धा चेअरमननी ठोस कारण दिलं नाही, चुकून हे झालेलं आहे असं सांगितलं. त्यानंतर 25 जानेवारी रोजी पुन्हा एकदा चर्चेसाठी आली. त्यावेळेला पण उडवाउडवीची उत्तरं दिली, ज्यांच्याकडे चांदी दिल्या त्यांच्याकडनं काढून घेऊ असं सांगण्यात आलं. आता जो विषय सांगताय तो आपण 2 खांबाचा सांगताय, हा 2 खांबाचा सांगतोय. त्यानंतर असं ठरलं, 25 जानेवारीला असं ठरलं की 6 फेब्रुवारी रोजी, 5 फेब्रुवारी इलेक्शन होतं, 6 फेब्रुवारी रोजी ही पत्रकार म्हणजे मिटिंग घ्यायची म्हणून. पण अनावधानानं मतदान 7 तारखेला गेलं. मग 8 तारखेला ते सगळे मिटिंगसाठी आले. 8 फेब्रुवारीला आल्यानंतर त्यांची चेअरमन, विश्वस्त आणि देवीखिंडीवाले यांची चर्चा झाली. चर्चांती निर्णय ठरला की ते म्हणले की बाप दाखवा नाही श्राद्ध घाला. त्यावर देवस्थान ट्रस्टनं लिहून दिलं की हा कागद आहे की सदरची चांदी आम्ही असे माणसाकडे दिल्या, ती तुम्हाला आम्ही आणून देतो आणि तुम्हाला 24 फेब्रुवारी रोजी दाखवतो. 24 फेब्रुवारीला यांनी फोन उचलला नाही. 28 फेब्रुवारीला नंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो, चेअरमन आणि विश्वस्त यांच्याकडे, आणि पुन्हा एकदा देवीखिंडीकरांची ही चर्चा झाली. त्यावेळेला ह्यांनी सरळ सांगितलं की आमच्याकडे चांदी नाही, तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते तुम्ही पुरावे सादर करा, आमच्याकडे चांदी नाही, आम्ही काही करू शकत नाही. हे अनावधानानं झालंय ना, असं झालं ना तसं झालं, यांनी उडवाउडीची उत्तर दिली, सगळं झालं. त्यानंतर आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन आटपाडी PI विनय बहिर साहेब यांच्याकडे गेलो. तिथं त्यांनी माहिती सांगितली की तुमच्याकडे कागद पाहिजेत, तुम्ही सदरचं हे सादर व्यवस्थित करा आणि मग तक्रार द्यायला. या पद्धतीनं सोमवार 2 मार्चला आटपाडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आम्ही यायच लागलेलो होतो देवीखिंडींच्या बरोबर. त्यानंतर काय ठरलं, त्यांना फोन आला देवीखिंडीवाल्यांना, ट्रस्टवाल्यांचा, की आपलं मिटवूया, बसवूया. चालते म्हणलं, काय अडचण नाही. देवीखिंडीवाल्यांची मागणी होती की शिवाजीराव विठ्ठलराव पाटील यांनी जी चांदी घातलेली 24 किलो चांदी शिवाजी विठ्ठलराव पाटील यांच्याकडे ताब्यात मिळावी. शिवाजी विठ्ठल पाटील ज्यांचा कारागीर आहे त्या कारागिरानं ती चांदी त्या खांबाला स्वतः लावायचे आणि त्या खांबावर, त्याच चांदीच्या खांबावर नाव शिवाजी विठ्ठल पाटील देवीखिंडी येणार आहे असं ठरलं. मी म्हणलं मी ह्यांच्या प्रत्येक चेअरमन, खरसुंडी, विश्वस्त ह्यांच्या विरोधात प्रत्येक भूमिकेला देवीखिंडीवाल्यांच्या बरोबर आहे. ह्यांनी मला न विचारात घेत ह्यांनी सेटलमेंट केली. चेअरमन, विश्वस्त, सचिव आणि चेअरमनच्या मुलाबरोबर यांनी सेटलमेंट केली देवीखिंडीवाल्यांनी. त्यांचं काय ठरलं, बाबा त्यांचं ठरलं असेल की 24 किलो चांदी यांनी दाखवली असेल. नाही, माझा ह्यांना प्रश्न आहे
की 24 किलो चांदी तुम्ही काय म्हणताय 29 डिसेंबर 2025 रोजी श्रीनाथ गाभाऱ्यातील 2 खांबाची चांदी, सदरची चांदी बालाजी दत्तात्रय देवकर यांना आम्ही देण्यात आलेली आहे. मग मी बालाजी दत्तात्रय देवकर यांच्याशी संपर्क साधला की तुम्ही देवी खिंडेवाले आलते, त्यांनी चेअरमन आणि विश्वस्तांनी चांदी दाखवले, तर तुम्ही चांदी ती नेलेली दिली आहे का? तर यावर बालाजी दत्तात्रय देवकर म्हणले मी चांदी अजूनही त्यांना दिलेली नाही, अजूनही मी चांदी दिलेली नाही. मग 29 डिसेंबर 2025 रोजी श्री बालाजी दत्तात्रय देवकर राहणार वेजेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली यांना देवस्थानाने एक पत्र दिले की श्रीनाथ मंदिर गाभाऱ्यातील 2 खांबाची चांदी काढून देण्यात आली आहे. सदरची चांदी श्री बालाजी दत्तात्रय देवकर स्वतः घेऊन जाणार आहेत म्हणून लिहून घेतले. ह्या कागद आहे, ह्याच्यावर बालाजी देवकरचा सही आणि मोबाईल नंबर आहे, नाव आहे. साक्षीदारला प्रवीण गजानन पोमदरने आणि खाली हे देवस्थान ट्रस्टचं अधिकृत लेटर पॅड आहे. ह्याच्यावर सुमन चंद्रकांत पुजारी. हा सुमन चंद्रकांत पुजारी कोण आहे? ह्याचा देवस्थानची काय संबंध आहे? चेअरमन, 6 विश्वस्त, अशी 7ची बॉडी, 2 सचिव, हे 9 जण झाले. हा 10वा माणूस कोण आहे? ह्याचा ह्या कागदावर सही करायचा अधिकार काय आहे? बरं, त्यानंतर जर तुम्ही आज चांदी ह्या माणसांना देताय की मंदिरातील खांबावरील चांदी काढून देताय, ह्या चांदीचं वजन किती आहे? तुम्ही किती काढून दिली? आज बालाजी देवकर म्हणतात माझ्याकडे 24 किलो होती, आहे आत्ता उपलब्ध आहे, त्यांनी ह्यांना जमा केलेली नाही. त्यानंतर जमा केलेली नाही. देवी खिंडीवाले म्हणतात आमची 24 किलो आहे. 2 मार्चच्या बैठकीत त्यांना चांदी दाखवण्यात आल्या. बालाजी देवकरनी तर अजून चांदी ट्रस्टला जमा केली नाही. ह्या कागदात तर सरळ म्हणतंय की चांदी आम्ही देतोय. पण यात आज आपण जर एखाद्या दुकानात ज्वेलर्समध्ये गेलो आणि ज्वेलर्सवाल्याला आपण जर म्हणलं मला 1 तोळ्याचा दागिना पाहिजे, आपण त्याला 991.7 आहे का किती टचायचं आहे त्याचं बिल मागणार. त्या बिलाप्रमाणे आपण त्या दराप्रमाणे घेणार. पावती घेतल्याशिवाय तर आपण जाणार नाही. तुम्ही ह्या चांदी देताना अजून एक दुसरं पत्र आहे. श्री महेंद्र जवाहर कोथळे राहणार हुपरी सदरू मंदिरातील खांबाची चांदी दुरुस्ती करण्यासाठी दिलेली आहे. गाडी नंबर या गाडीमध्ये सदरची चांदी दुरुस्ती करता दिली आणि चेअरमन म्हणून म्हणतात फॉर. कोण आहे मग हा फॉर? ह्याचा देवस्थानचा काय संबंध आहे? अधिकृत लेटर पॅडवर तुम्ही अशी माहिती देताय. मग माझा स्पष्ट ह्यांना म्हणणं आहे की या चांदीची बाजारभाव किंमत काय होती? सदरची चांदी किती किलो होती? तुम्ही देताय तर तुमच्यात काय अफरातफर झाल्या का? आणि या चांदीचा टच किती होता? बरं, जर दान दिलेली चांदी एकदा जर पंढरपूर मंदिरात, जर शिर्डीच्या मंदिरात एकदा जर दान वस्तू दिली 2002ला देऊ द्या किंवा आत्ता 2026 आज रोजी आजच्या तारखेला 5 मार्चला मी पंढरपूर मंदिर किंवा शिर्डी साई मंदिर, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दान दिली. 1 किलो चांदीचं ताट मी दिलं आणि उद्या संध्याकाळी गेलो चांदीच्या ताटाला होल आहे आणि मला दुरुस्तीसाठी द्या, ती कशी देतील? त्यांना द्यायचा अधिकार काय? एकदा दान दिलेलं परत देता येत नाही. मग तुम्ही का दिलं? तुम्ही ही चांदी माघारी तुम्ही म्हणायला पाहिजे होतं आम्ही स्वतः खर्च करतो ना, आम्ही ती बघतो, त्याचं काय डागडुजी करायची आम्ही करतो. पण तुम्हाला चांदी एकदा भाविक भक्तांना दान दिलेली चांदी तुम्हाला ट्रस्टला द्यायचा अधिकार काय? बरं, ह्या चेअरमन 6 विश्वस्त आहेत. ह्या चेअरमन दोषी आहे, विश्वस्त दोषी आहेत कोण आहे? ह्यांनी त्यांनी बघावं. बरं, बाकीचा जर विश्वासांचा संबंध नसला, 2 सचिव आहेत तर त्यांनी तसं लिहून द्यावं. ह्यात कोण गुंतलंय ह्यांनी सांगावं. माझा ह्यांना स्पष्ट आरोप आहे की पुढचे 2 खांब चांदीचे मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील मुख्य गाभाऱ्यासमोरील पुढचे 2 खांब हेमाडपंथी, की असं कळतंय की मंदिरातील पुरातन विभागाच्या पुरातत्व विभागाच्या पुरातन मंदिर दिसलं. कसं आता पंढरपूरला पुरातन मंदिर केले, जसं पूर्वीच होतं तसं असं खरसुंडीचं करायचं आहे म्हणून ही चांदी काढल्या. पण माझा उल्लेख आहे, ह्या चांदीचा उल्लेख ह्यांनी केलेला नाही. वजन किती आहे? माझा स्पष्ट म्हणणं आहे की ही चांदी 51 किलो होती. पुढच्या 2 पुढचं जे गजमुख खांब आहेत मंदिरातील गाभाऱ्यातील दोन्ही खांब व त्यावरील नक्षीकाम असणारे गजमुख खांब हे 51 किलोचे आहेत टोटल. 2 खांब 24 किलो आणि 3 खांबवर 3 किलो वरचे. बरोबर आहे का? 24 किलो वेजेगाववाल्यांनी नेली म्हणताय, 27 किलो तुमच्यापाशी असली पाहिजे. मग वेजेगाववाल्यांनी जर दिली नाही तर तुम्ही 2 मार्चला मग तुम्ही चांदी दाखवली कुठली?
चेअरमनच्या मुलाची ज्वेलर्स आहे, त्यातली तुम्ही दाखवली, तरीसुद्धा अजून 3 किलोचा विषय येतोय. मग खांब 51 किलो चांदी टोटल होती त्या खांबाला पूर्ण, आणि गजमुख नक्षीकाम असलेल्या त्या ह्याला 24 किलो जर वेजेगावच्या वाल्याने नेली तर 27 किलो गेली कुठं? बरं तुम्ही काय म्हणताय, देवीखिंडीवाल्यांना लिहून देताय तुम्ही चांदी तुमची तुम्हाला देतोय म्हणून, तुम्ही दाखवताय ती चांदी कुठली दाखवली? तुम्ही जी नेलेली ती आणून दाखवणं गरजेचं होतं. आज तुम्ही जी चांदी नेताय ती महागारी आणून दाखवणं गरजेचं होतं. तुम्ही आज स्वतः पसली दाखवल्या, चेअरमनच्या मुलाची ज्वेलर्स आहे तिथली दाखवल्या. असं का तुम्ही केले? जर बालाजी दत्तात्रय देवकर याला जर तुम्ही चांदी देत असाल तर त्या व्यक्तीनं स्वतः तुमच्यापाशी चांदी आणून दिलेला पुरावा आता पाहिजे. तुम्ही त्याच्याकडनं लिहून आमच्या ताब्यात चांदी ह्या माणसाने दिलेली, तसं झालेलं नसून 2 मार्चला त्यांनी सगळं कागदपत्र केलंय की देवीखिंडीवाल्यांना ही 24 किलो चांदी दाखवल्या. जर त्या माणसानं दिलेली नसली तर ही चांदी आली कुठून? ही सगळा ह्यांचा भ्रष्ट कारभार आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा आहे, मागच्या 8 महिन्यापूर्वी त्याच्या मागे 4 खांब होते, त्या खांबावरील चांदी 130 किलो, 35 किलो गुणवले 4 खांब 130 किलो चांदी. बरं जर दान केलेली वस्तू देता येत नसेल, कुणी वेजेगाववाल्याने ती चांदी 4 खांब दिले, 130 किलो झाले, 130 किलो चांदी गेली कुठं? बरं ह्यांच्याकडे तर पाहिजे, मग तुम्ही दान देणाऱ्यांना माघारी का दिली? मग तुमची काय सेटलमेंट ठरले? हे सगळ्या जनतेला कळलं पाहिजे, भाविक भक्तांना कळलं पाहिजे. श्री सिद्धनाथ मंदिर हे लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. देवावर सर्वांची अपार श्रद्धा आहे. देवावर कुठेही शंका घ्यायचं कारण नाही. भ्रष्ट आहे हे प्रशासन. माझा प्रशासनावर गंभीर आरोप आहे. आज गुरव समाजाचा खरसुंडीत 1000 ते 1100 उंबरा आहे. ह्यात प्रामाणिक आणि गरीब गुरव समाज भरकटला जातोय. आज देवस्थान खरसुंडी सिद्धनाथ मंदिराची बदनामी होते, ह्याला जबाबदार हे देवस्थान प्रशासन आहे. ह्यांनी याचं उत्तर द्यायचं आहे. आज PTR आहे. जर सोमवार ते सोमवार आठवडा असतो, त्या आठवड्या करत एखादा गरीब पण असतो, एखादा श्रीमंत पण असतोय. आठवड्याचा देवस्थान ट्रस्टचा काही संबंध नाही. आज जर आपण म्हणतोय ट्रस्ट या शब्दाचाच अर्थ आहे विश्वास. आज तुम्ही सगळा तुमचा भोंगळ कारभार आहे, तुम्ही विश्वासात पात्र नाही असं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे तुम्ही तातडीने राजीनामे द्यावेत. माझी स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही आजपर्यंतच्या इतिहासात जेव्हापासून ट्रस्ट आहे तेव्हापासूनच्या इतिहासात एकदा तर दाखवलं का वर्षाच्या वर्षाला की एवढी चांदी ह्या वर्षी आली, एवढं सोनं आलं, एवढं पितळ आलं किंवा एवढी देणगी आली? अजिबात तुम्ही दाखवलेलं नाही. त्यामुळं तुम्ही ट्रस्टच्या विश्वासात लोकांच्या पात्र नाही. माझा कोणत्याही गुरव समाजावर मी कोणत्याही जाती धर्माचा, प्रत्येक जाती धर्माचा आदर करणारा कार्यकर्ता, मी कोणत्याही जाती धर्मावर आरोप करणार नाही. ह्यात 1000 ते 1100 गुरव समाजाचा उंबरा आहे, तो भरकटला जातोय. आज ती सामान्य लोक आहेत, गुरव प्रामाणिक कष्ट करून जगणार आहेत. आठवडा एकाला 5 वर्षांना, एकाला 10 वर्षांना, एकाला 16 वर्षांना, कुणाला वर्षात नाही. ह्यात काही उत्पन्नाचं साधन नाही. देवाची सेवा व्हावी, त्यातनं 4 रुपये उत्पन्न त्यांचा अधिकार आहे पुजारी वर्गाचा. पण ह्या ट्रस्टनं आज ही जी आबरू चालल्या, ट्रस्ट चालल्या, ह्यात गुरव समाजाचा, मी हे प्रामाणिक का सांगतोय, ह्यात ट्रस्टचं आज म्हणणं आहे की आमच्या अनावर माती कालवली जाते, तुमच्या अनावर माती कालवायचा विषय नाही. गुरव समाज हा वेगळा आहे, आठवडा वेगळा, ट्रस्ट वेगळे. आज तुम्ही जर विश्वासात पात्र राहत नसाल तर तुम्हाला आज काही ट्रस्टवर राहण्याचा अधिकार नाही. तातडीने तुम्ही राजीनामा द्या. मी शेखरणीचा सक्षम आहे. आता येणारी यात्रा आहे, पूर्णपणे महिन्याच्या महिन्याला मी तुम्हाला दाखवतो पारदर्शी व्यवहार काय असतोय. तो सेवा करण्यासाठी मी आहे, मेवा खायला मी नाही. तुम्हाला जर आज एखाद्या ट्रस्टवर चेअरमन म्हणून विश्वस्त म्हणून दिले तर तुम्ही तो पारदर्शी कारभार केला पाहिजे. आजपर्यंत तुम्ही का केला नाही? ही सरळ सगळी ह्यांची धांदांत खोटेपणा आणि ही पुढे न्यायचं चालू असं. सर आत्तापर्यंतच्या इतिहासात, माझं वय 28-29, असे बरेचसे प्रकार. पण कुणाला तरी आमदाराला घ्यायचं, खासदाराला घ्यायचं, ह्यांनी प्रत्येक प्रकरणावर पडदा पडलेला आहे. चुकून देवाची माझ्यावर कृपा व्हावी आणि मी ह्या प्रकरणात आलो. कारण मी आलो म्हणजे देवानं मला आणले की सिद्धनाथ देवाचा एकच प्रतिनिधी आहे, शेखरणीचं. देव बोलू शकत नाही, शेखरणीचं बोलला म्हणजे देव बोलल्यासारखं. आणि मी बोललोय म्हणजे प्रामाणिक बोलतोय. देवाला सुद्धा माहिती आहे मी ह्यात खोटं वाढवून काही सांगणार नाही. कारण खोटं सगळंही उघड आहे, सगळंही उघड होणार आहे. त्यामुळं खोटं बोलायची काही गरज नाही. ह्यांचं ट्रस्टचं श्री चंद्रकांत दौलता पुजारी,
चेअरमन श्री विजयकुमार भांगे, किसन भांगे विश्वस्त, श्री पद्माकर बाबा पाटील विश्वस्त, श्री भरत सकाराम पाटील विश्वस्त, श्री नंदकुमार शंकर बुडकर विश्वस्त, श्री दिगंबर बळवंत पोमधरणे विश्वस्त आणि श्री महादेव नारायण सावकार विश्वस्त आणि श्री बजरंग दामोदर पुजारी सचिव, श्री अरुण गणपती उपाध्ये सचिव. ह्या 9 जणांवर माझं स्पष्ट आणि प्रामाणिक आरोप आहे की ही सगळा तुमचा अंदाधुंदन भ्रष्ट कारभार आहे. जर एखादा विश्वास म्हणला ह्यात माझा संबंध नाही तर तो लिहून दे. हे 9 जण याला सामोर आहे. बरं, आज सदरचं लेटर पॅड आहे. 8 फेब्रुवारीच्या लेटर पॅडवर सही कुणाचे? चेअरमनची. मग 29 डिसेंबर 2025च्या लेटर पॅडवर सही कुणाची पाहिजे? इथं फॉर्म म्हणतंय, चेअरमनचं नाव येत नाही. ही सही ह्या सहीत तफावत आहे. इथं काय म्हणतंय? सुमन चंद्रकांत पुजारी. सुमन चंद्रकांत पुजारी 10वा माणूस कुठून आला ट्रस्टीत? त्याचा आणि ट्रस्टीचा संबंध काय? त्याचा आणि ट्रस्टीचा संबंध काय? बरं, आज ह्या ट्रस्टीच्या चाव्या कुणाकडे पाहिजेत? एकतर जबाबदार चेअरमन, विश्वस्त, सचिव, तिथला असणारा शिपाई, चेअरमनचा मुलग्याकडे चाव्या कशा असतात ह्या सगळ्या? आज तो तिथं जाऊन चांदी नेतोय, सोनं नेतोय, पैसे नेतात, आम्हाला काय कळतंय भाविक भक्तांना? ही सगळा कारभार आहे. ह्या मी तुम्हाला पत्रकार बांधवांनो माझी स्पष्ट विनंती आहे की हा भ्रष्ट कारभार झालाय का तर झालाय, हा भ्रष्टाचार झालाय का झाला. मी उघड आरोप करतो. मी कोणत्याही गुरव समाजाच्या व्यक्तीवर आरोप केलेला नाही. मी प्रशासनावर आरोप करतो, मी व्यक्तीवर करतो. बरं, त्या व्यक्ती तर माझं त्यांचं म्हणजे मी व्यक्तीशी आरोप करतोय का नाही? त्या ट्रस्टच्या अधिकृत व्यक्ती आहेत म्हणून करतो. त्यामुळे माझी तुम्हाला स्पष्ट विनंती आहे, हा गैरकारभार झालाय आणि तुमच्या माध्यमातून हा महाराष्ट्रातील तसंच देशातील जनतेपर्यंत लवकरात लवकर जावं आणि तातडीने यानंतर ठोस पावलं मी उचलणार आहे. बरं, आज पुरातत्व विभाग म्हणते पंढरपूरसारखं खरसुंडी मंदिर पुरातन दिसलं पाहिजे. हा 2 पुढच्या खांबांचा विषय झाला चांदीचा, मागचे 4 खांबाचा 130 किलो आहे. मग दान केलेली वस्तू जर देता येत नसली, आज पंढरपूर मंदिर किंवा शिर्डीत आज जर तुम्ही 1 किलो सोनं दिलं तर उद्या तुम्ही मागितलं तर देता येत नाही. मग तुम्ही वेजेगाववाल्याला दिलं का? बरं, ही 2 खांब पुढचे झाले. हे एक होते 51 किलोचे. ह्यात तुमचा जर उल्लेख असता 24 किलो तर मी मान्य केलं असतं. टोटल होते 51 किलो, आज 24 किलोच दिसतंय. ते पण त्यांच्याकडे आहे. आज देवीखंडीवाल्यांना तुम्ही चांदी दाखवताय, तुम्ही तुमच्या ज्वेलर्समधली विकत आणलेली दाखवताय. तुमच्याकडे ती आलेली नाही, दिलेली चांदी आलेली नाही, मग तुम्ही विकत आलेली दाखवताय. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय आहे की मागचे जे 4 खांब आहेत त्याला सुद्धा 6 महिन्यापूर्वी चांदी तुम्ही ज्या भाविकांनी दान केले त्यांना देऊन टाकताय. काय तुम्हाला अधिकार, कोणता अधिकार आहे तुम्हाला दान केलेली चांदी माघारी द्यायचा? 130 किलो चांदी तुम्ही डायरेक्ट दान केलेल्या माणसांना माघारी देताय. माझं सरळ स्पष्टपणे श्री नाथ देव देवस्थान ट्रस्ट, देवाचं सुद्धा मी आता नाव घेत नाही, देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी, आणि ही मी नावं सांगितलेली, चेअरमन, 6 सचिव, 6 विश्वस्त, 2 सचिव आणि चेअरमनचा पोरगा, त्याचा काय संबंध आहे ट्रस्टमध्ये? तो हस्तक्षेप करतोय. हे सगळं चुकीचं कारभार चालू आहे आणि हा शेखर निचळ जीव गेला तर चालेल, पण खरसुंडीमध्ये जो हा ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार झाला आहे याचा निकाल लावल्याशिवाय मी गप बसणार नाही. माझ्या आज जीविताला धोका आहे. ह्या ट्रस्टपासून ट्रस्टच्या चेअरमन, हे 6 विश्वस्त, 2 सचिव आणि त्यांचा पोरगा, ह्या 10 जणांच्या मी आज SP साहेबांना, DYSP PI सुद्धा बोलणार आहे. कारण माझा आज जीव धोक्यात आहे, माझ्या कुटुंबाला आणि मला ह्यांच्यापासून धोका आहे. आज जर माझ्या जीविताला वाईट काय झालं तर मी आज पत्रकार बांधवांना सांगतोय ह्यांना दोषी धरावं. कारण हा मोठा गंभीर विषय आहे. 130 किलो आणि 51 किलो, 181 किलो चांदीचा आज बाजारभावाप्रमाणे दर झाला याचा 7 ते 8 कोटी रुपये. 7 ते 8 कोटीचा भ्रष्टाचार. यानंतर सुद्धा मी कागदोपत्री आता भ्रष्टाचार उघड करणार आहे. भरपूर विषय हा विषय निकाली लागू द्या, त्यानंतर भरपूर विषय. आज तुम्ही मला पत्रकार बांधवांनी वेळ दिला आणि माझी भूमिका ऐकून घेण्यात आली, त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्व पत्रकारांचे मी मनापासून आभारी मानतो. आणि खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिर लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. देवाची कुठेही बदनामी यात होणार नाही. देवाचा प्रतिनिधी म्हणून शेखर निचळ बोलतोय, त्यामुळं हा ट्रस्टनं केलेला प्रकार आहे. माझा कोणत्याही व्यक्तीशी आरोप नाही, पण
ट्रस्टी जी लोक आहेत त्यांच्यावर माझा आरोप आहे आणि ही कागदोपत्री मी बोलतोय, त्यामुळे मी खोटं काहीही बोलत नाही. त्यामुळे मी ही सरळ आरोप त्यांच्यावर करतोय आणि त्या आरोपाला त्यांनी उत्तर द्यावं, तातडीने पावलं उचलावीत, अन्यथा तातडीने आजच्या आज ह्यांनी राजीनामा द्यावेत, ही नम्र विनंती. तुम्ही मोठा मुद्दा उपस्थित केला आहे भ्रष्टाचाराचा. तर त्याच्यामध्ये आता जो चांदी गेली म्हणतोय तर त्याचं कागदोपत्री असं काही रेकॉर्ड आहे का? आज श्री नाथदेव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी कागदोपत्री रजिस्टर नंबर PTR 11 सांगली, आज रजिस्टर आहे देवस्थान ट्रस्ट खरसुंडीचं PTRला धर्मादाय आयुक्ताला. जर असं असताना 2002ला चांदी येऊ किंवा 2002ला येऊ किंवा 1999ला येऊ, आज ट्रस्ट आहे, ट्रस्टनं पावती केल्याशिवाय घेतलं कसं आणि आज त्यांची पावती बघितल्याशिवाय दिलं कसं? तुमची सेटलमेंट झाल्या, आज तुम्ही अफरातफर करताय. कागदोपत्री जर तुम्ही चोख पाहिजे होता. प्रश्न असा आहे की आता ह्याच्यामध्ये एकतर ह्याच्यामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का? 100% करणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला हो, हे पुरावेच आहेत ना. कागदोपत्री तुम्हाला दाखवावं लागेल. हो, दाखवतोयच ना मी हे कागद. हे कागदोपत्री तुम्हाला दाखवावं लागेल. मी ह्यात नाही का बोलत, ह्यात बोलतोय का तुम्ही बोल. बरं, त्यातच मी विचारतो तुम्हाला प्रश्न की तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल. 100% करणार मी. तुमच्याकडे एव्हिडन्स आहे? 100% आहेत. हे एव्हिडन्स आहेत नाही ना, 3 लेटर पॅड. हे 3 लेटर पॅड देवस्थान ट्रस्टचे म्हणजे एव्हिडन्सच आहेत. आज ह्या लेटर पॅडला माणूस बोलत नाही, कागदाला किंमत आहे, कागदाला आणि सहीला किंमत आहे. हे अधिकृत 1, 2 आणि हे 3 ह्या लेटर पॅडलाच किंमत आहे ना, मी बोलत नाही. ठीक आहे. हां, पण ते खांबाचे जे किलो जे आहे ते आपण 2 खांबाचे जे वजन आहे, हां एवढी चांदी होती वगैरे हां हां निश्चित त्याचा काय पुरावा आहे? 100% पुरावा असणारच आहे त्यांच्याकडं. तुम्ही आज लिहून देताय मंदिरात. मी जर आता उद्या गेलो, मला म्हणलंय मी चांदी 50 किलो घातलेली द्या, तुम्ही देणार आहे का? मग तुम्ही आज ह्यात उल्लेख करायला पाहिजे होता ना त्यांनी. मी सरळ आरोप करतोय ना, 2 खांब ते पुढचे त्याच्यावर असणार नक्षीकाम गजमुख 51 किलो चांदीचे होते. आज 2 मार्चच्या बैठकीत तुम्ही देवीखिंडीवाल्यांना लिहून देताय की 24 किलो चांदी तुमच्या आता दाखवले त्यांनी. पण नेहलंय कोणी? बालाजी दत्तात्रय देवकर. त्यांनी तर चांदी जमा केलेली नाही. त्यांनी चांदी जमा केली नसताना त्या दिवशीचा कागद पाहिजे. त्यांनी चांदी जमा केली नसताना मग ही 24 किलो आणली चांदी कुठं? तर चेअरमनच्या मुलाचे ज्वेलर्स आहे, त्यातनं ही त्यांनी चांदी दाखवली तात्पुरती. बरं, त्या दिवशी आता तुम्ही ह्या कागदावर लिहून उपयोग नाही. त्या दिवशी 51 किलो आहे काय आहे किंवा ह्याचा 90 टनचा 80 टनचा ह्याच्यावर कागदावर पाहिजे होता. तुम्ही गाडीत देताय चांदी, गाडीत घालून किती किलो आहे, कुणाला विश्वासात घेतलं? ती विश्वस्त होते का उपलब्ध? त्यामुळं हे सगळा भ्रष्ट कारभार आहे. तो पॉईंट माणसाला कळलं पाहिजे.